तर हे गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ना. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर चाय होत आहे तोपर्यंत आपण थोडंसं बोलूया. आज आपण जाणार आहेत भिवंडीमध्ये. ॲक्च्युली आमच्या गावामध्ये एक हनुमान जयंती साजरी करायची आहे, तर त्यासाठी कॉस्ट्युम आणायला भिवंडीमध्ये जायचं आहे. तर चहा झाल्यावरती आपल्या इथून निघणार आहेत आम्ही. ॲक्च्युली आज असं मी जसं नॉर्मल पहिल्यासारखं ब्लॉग बनवत असतं, आपण मी आज बनवणार नाही ब्लॉग. असंच जर आलं काहीतरी करायची इच्छा आली म्हणून. तर मी भिवंडीमध्ये पोचलो आणि कॉस्ट्युम घेतलं. तर हे चाय झालं. तर कॉस्ट्युम घेऊन घरी आलो आणि थोड्याच वेळामध्ये भजन ऐकायला मंदिरामध्ये गेलं. तर तुम्ही ऐका. भजन ऐकून आल्यावर घरी कॉस्ट्युम घालण्याची तयारी केली. तर तुम्ही बघा कसं कॉस्ट्युम घालतोय मी, आणि तिथून थोडासा वरचेवर माझा प्रवास बघा कसा चालू आहे. तर हे तर आता कॉस्ट्युम आणला आहे, पण आता थोडे कॉस्ट्युम घालायची तयारी करतोय. गोल केले कॉस्ट्युम घालू. आता जरा माली घालायला लागतं. तर चला तुम्ही बघा कॉस्ट्युम कसं घालतो मी. Singing this song and it goes like singing this song and it. तर हे गाईज, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट्युम घातलाय मी आहे, आणि घातल्यानंतर मी कसा लोकांसमोर जातो आणि लोकांचा रिॲक्शन कसा आहे ते बघायचं महत्त्वाचे होते. कारण की हनुमान सर्वांना माहीत आहे की कसा असतो. हनुमानची तब्येत एकदम अशी बिल्डर टाईप असतो, तर आपली तब्येत नाही तेवढी. पण काय करणार, टायमावर मीच सांगितलं होतं का हनुमानाचं कॉस्ट्युम आणायचं हनुमान जयंतीला, आणि कोणीच राजी होत नव्हतं की मी घालेन असं. तर मग आता मीनी एवढे सांगितलं आहे की कॉस्ट्युम आणलं पाहिजे, तर मग आता जबाबदारी माझ्यावरच आहे. तर मग मीच कॉस्ट्युम घातलं. नाही बोलता येत. तर तसं विसर ठीक आहे, नाही पुढच्या वर्षी नीट काहीतरी चांगलं पहिलेच ठरवून करायला लागेल. ठीक आहे, चला मग आता बघू कसं ह्या करतं रिॲक्शन देतात पब्लिक आपल्याला तिथून. चला, आणि मी जय श्रीरामचा नारा लावत सगळे गावामध्ये फिरवतो, आणि श्रीरामांचा नारा लावता लावता मी एक म्हणजे असं रोडला आमची पालखी निघायची, तर रोडच्या इथंशी आसपास लोक दिसायची, तर तिथंशी पण मी खूप मोठ्या आवाजामध्ये जय श्रीराम जय जय राम असं लोकांना जे ओळखत नाही त्यांना पण आवाज द्यायचो. तर ते पण समोरून चांगला रिस्पॉन्स द्यायचा, ते पण जय श्रीराम बोलायचे. खरंच भारी वाटायचं तेव्हा. तर तुम्ही आता बघा, माझ्या घरातून मी निघतोय आता. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. वानर देणार नाही मग, वानर देणार. बारीक खाणे खूपच दे.
तर इथून आमच्या गावातले पोरांचा तुम्ही डान्स बघा. आमच्या गावातले पोरं डान्स कसं केलंय श्रीरामाच्या गाण्यावरती. जय श्रीराम. काय तर इथे जरा विश्रांती घेतोय. आपली पालखी आली शेगाव. तर आता पालखीला परत आतमध्ये जाऊ आपण बघूया कसा चाललंय. खूप फेमस झालो मी. आजचा दिवस माझा आहे. मचाएंगे ना भी. हनुमानला कसा आहे. चला. जय श्रीराम चंदा. माझी गदा दे रे. मला दिसत नाही. अरे माझी गदा दे ना. आधी बघ जादूशा माझी गदा आली माझ्या हातात. जय श्रीराम. जय श्रीराम. काही साईडला वगैरे तर जय श्रीराम. खाली उतर नाही. आता पाहिजे. अरे श्रीराम. जय श्रीराम. अगदी बनवणार. जय जय श्रीराम. जय तर आता आपण बघितलंच सगळं मिरवणूक झाली. पालखी निघलीपर्यंत आतापर्यंत मंदिरापर्यंत आले आपण. आता मी जरासा हे पूर्ण आपला गेटअप चेंज करतोय. घरी चाललो आहे त्यासाठी ना. मग परत घरी दम पण खूप लागला. उपवास पण होता तर त्यामुळे जरा जास्तच भूक लागली मला. पटकन कधी जातो ना जेवतो असं झालं आहे. म्हणजे महाप्रसाद. तर आता आपण घरीच चाललो आहे. पटकन पटकन चला आता डायरेक्ट चेंज होऊया. तर हे गाईज, तर आता आपण रेडी झालेलं आहे. तर आता आपण थेट निघणार आहे मंदिराकडे निघणार आहे. जेवण करून घेऊया आणि थोडा कार्यक्रम आहे तो पण बघूया.
आणि बक्षीस समारंभ आहे आय थिंक वाटतं की मी जेव्हा घातलं होतं ना हनुमानाचं कॉस्ट्यूम घातलं होतं ना पूर्ण, तर मला असं वाटलंच नाही मी हनुमानाचा कॉस्ट्यूम तो मास्क लावल्याशिवाय वाटत नव्हतं. त्याचा मास्क काढल्यावरती ना पूर्ण असा वेशभूषा अशी वाटत होती ना जसं की मी अर्जुनच वाटत होतं सेम, महाभारतमधला अर्जुनच सेम तसं वाटत होतं, तसा सेम लुक वाटत होता. आय थिंक मला असं वाटतं की मी हनुमानापेक्षा राम या लक्ष्मण जास्त सूट झालो असतो असं वाटायला लागलं आहे मला खरंच. आता नेक्स्ट टाईम कधी झालं ना तर पुढल्या वर्षी बनवायचं झालं ना तर मी रामच बनेन असं माझी इच्छा आहे. आता बघूया. तर आता जेवण करून घ्या, भूक पण खूप लागले. चलो वाईट में टाईट और एक उधर मम. तर जेवण करून घेऊया आता आपण पण, सगळे बसलेले आहेत.